माझ्या मोठ्या बहिणीचं नाव नेहा आहे। या महिन्याच्या 5 तारखेला तिचे लग्न झाले। नेहा एका माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती। तिचे अरेंज मॅरेज झाले असून तिचे पती म्हणजेच माझे जिजू अमित हे भारतीय सैन्यात नोकरीला आहे। लग्नासाठी त्यांनी 20 दिवसांची सुट्टी काढली होती। अमित जिजू त्यांच्या परिवारात एकटे होते, कारण ते लहान असतानाच एका कार अपघातात त्यांच्या आईवडिलांचे दुर्दैवी निधन झाले होते। त्यानंतर त्यांच्या काकांनीच त्यांचा सांभाळ केला होता। लग्नाच्या अवघ्या 3 दिवसानंतर आईबाबांनी नेहाताई आणि अमित जिजूंना आमच्या घरी जेवणासाठी बोलावले होते। तसेही सुट्टी संपण्याला 10 दिवसा अगोदर ते ताईला आमच्याकडे सोडण्यासाठी येणारच होते। माझे नाव सायली असून मी सध्या BAच्या पहिल्या वर्षात शिकत आहे। जेव्हा जिजू आणि ताई घरी आले त्याचवेळी मी सुद्धा कॉलेजमधून परतले होते। घरी आल्यावर ताई आणि जिजू एका खोलीत बोलत बसले होते। चुकून त्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता। मी तिथून जात असताना माझे लक्ष आत गेले। जिजू ताईंशी अत्यंत प्रेमाने आणि रोमॅन्टिक मूडमध्ये बोलत होते। ते ताईला म्हणत होते, अरे यार नेहा, तुमच्या बाबांनी आपल्याला खूप लवकर घरी बोलवले, अजून तरी आपली सुहागरात नीट झाली नाही। त्यावर ताई लाजत म्हणाली, आजकाल तुमच्या सुट्ट्याही संपत आल्या आहेत, म्हणून बाबांनी लवकर बोलवले असेल। राहिली गोष्ट सुहागरातीची, तर ते आपण इथेच साजरी करू शकतो। त्यानंतर जिजू ताईला जवळ ओढले आणि ते एकमेकांच्या जवळ आले। मी आयुष्यात पहिल्यांदाच कोणाला तरी इतक्या जवळून रोमॅन्टिक होताना पाहत होते। त्यावेळी माझ्याही मनात एक वेगळीच भावना आणि उत्सुकता निर्माण झाली। तेवढ्यात जिजूंचे लक्ष दरवाजाकडे गेले आणि मी तिथे उभी असल्याचे पाहून ते थोडे दूर झाले। जिजू म्हणाले, आता नको, रात्री वेळ मिळेल तेव्हा बघू, आता दरवाजा उघडा आहे, कोणीही येईल। जिजूंचं लक्ष माझ्याकडे गेल्याचे समजताच मी बॅग तिथेच ठेवून लगेच किचनकडे गेले। काही वेळातच ताईसुद्धा तिथे आली। मला पाहून ती म्हणाली, अरे सायली, केव्हा आलीस? मी हसून म्हटलं, तुम्ही दोघे अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये होता त्याचवेळी मी आले। ताई, माझे कपडे खोलीतील कपाटात आहेत, तू जर जिजूंना थोड्या वेळासाठी बाहेर आणले तर मला कपडे बदलता येतील। ताईने ठीक आहे म्हटले आणि ती जिजूंच्या बोलायला गेली, पण ती लगेच बाहेर आली आणि म्हणाली, सायली, अमित तर खोलीत नाही, ते आधी बाहेर गेले असावे, जा तू पटकन कपडे बदलून घे। मी खोलीत जाऊन दरवाजा आतून लावून घेतला आणि कपडे बदलू लागले। तितक्यात मला खोलीतला जोडून असलेल्या बाथरूममधून पाण्याचा आवाज आला। मला आश्चर्य वाटले की ताई म्हणाली, खोलीत कोणी नाही, मग आता कोण आहे? मी कुतूहलापोटी बाथरूमच्या दाराजवळ गेले आणि दारावर हलकेच ढकलले। जिजू तिथे आंघोळ करत होते। त्यांचा फिटनेस अतिशय उत्तम होता। आंघोळ झाल्यानंतर त्यांनी टॉवेल तोंडावर घेतला आणि ते मागे वळले। त्यांना पाहताच मला अचानक भीती वाटली आणि की जर त्यांनी इथे मला पाहिले तर गडबड होईल, म्हणून मी धावतच किचनकडे निघून गेले। दुपारचे जेवण झाल्यानंतर ताई आणि जिजू बेडरूममध्ये विश्रांती घेण्यासाठी गेले। आई बाबा बाहेर ओट्यावर बसले होते। काही वेळाने आई बाबा शेजारीच राहणाऱ्या काकांच्या घरी गेले, काही कामासाठी गेले। मी जिजूंशी गप्पा मारण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले। ताई बेडवर जिजूंच्या शेजारी झोपली होती आणि मी खाली एका स्टूल घेऊन बसले होते। मी जिजूंना म्हटले, जिजू, तुमच्या लग्नाचे काही फोटो मोबाईलमध्ये असतील तर मला दाखवा ना। जिजू म्हणाले, जास्त नाही, पण 50च्या आसपास फोटो आहेत। असे म्हणत त्यांनी डोक्याखालची उशी सरकवली आणि मला सोफ्यावर बेडवर येऊन फोटो पाहण्यास सांगितले। फोटो पाहत असताना ताईला गडद झोप लागली। त्यानंतर जिजू बेडवर आडवे झाले आणि म्हणाले, सायली, असे एका बाजूला वळून फोटो दाखवताना माझी पाठ दुखत आहे, तू नेहाच्या आणि माझ्यामध्ये येऊन झोप, म्हणजे आपल्याला नीट फोटो पाहता येतील। मी काही न करता बेडवर त्यांच्यामध्ये जाऊन झोपले। मोबाईलमध्ये फोटो पाहत असताना अचानक लग्नातील माझा एक फोटो आला, ज्यामध्ये मी तयार झालेली होते। तो फोटो पाहून जिजू म्हणाले, सायली, तू लग्नात खूप सुंदर दिसत होतीस। जर तू नेहापेक्षा मोठी असतीस तर कदाचित आज तू माझी पत्नी असतीस। त्यांच्या या बोलण्याने माझ्या मनात त्यांच्याबद्दल आकर्षण आणखीनच वाढले। रात्रीचे जेवण झाल्यावर सर्वजण झोपण्याची तयारी करू लागले। आमचे घर लहान असल्याने आईबाबांनी मला काकांच्या घरी झोपायला जाण्यास सांगितले, पण मी नकार दिला। मी हॉलमध्ये गादी टाकून झोपले। रात्रीच्या वेळी जिजू बाहेर आले
आणि मला खाली झोपलेलं पाहून म्हणाले, सायली तू खाली झोपलीच आहेस, तू आत ताईजवळ झोप, मी बाहेर झोपतो. त्यांनी माझा हात पकडला आणि मला आत घेऊन गेले. त्यानंतर रात्रीच्या वेळी जेव्हा सर्व शांत झोपेत होते तेव्हा माझ्या मनातील अस्वस्थता वाढली होती. मी हळूच बाहेर आले. जिजू अजूनही जागीच होते. मला पाहून ते म्हणाले, सायली तुला अजून झोप आली नाही का? मी त्यांच्याजवळ जाऊन बसले आणि मनात असलेले सर्व काही मोकळेपणाने सांगून टाकले. मी म्हटलं, जिजू जेव्हापासून तुम्ही दोघे आला आहात तेव्हापासून माझे लक्ष कशातच लागत नाही. मला तुमचे खूप आकर्षण वाटत आहे. जिजूंनी सुरुवातीला मला समजावण्याचा प्रयत्न केला, सायली तू अजून लहान आहेस. हे लग्नानंतर पतीपत्नीचे नाते असते. असे काही कारणे समाजात आणि नात्यात चुकीचे ठरेल. पण माझ्या आग्रहापुढे आणि वाढत्या आकर्षणापुढे त्यांनी होकार दिला. मी ताई झोपलेल्या खोलीचा दरवाजा बाहेरून लावून घेतला आणि आम्ही दोघे हॉलमध्ये एकत्र बसलो. त्या रात्री आम्ही दोघांनी एकमेकांसोबत खूप गप्पा मारल्या आणि एकमेकांच्या जवळ आलो. पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही एकमेकात भरभरून प्रेम केले. मला पहिल्यांदाच त्या सुखाचा आणि आनंदाचा अनुभव आला. त्यानंतर जोपर्यंत जिजू आमच्या घरी होते तोपर्यंत दररोज रात्री ताई झोपल्यानंतर आम्ही दोघे अशाच प्रकारे एकत्र येऊन आनंद लुटत असू. आता आम्ही जिजूंची सुट्टी संपली असून ते ड्युटीवर परत गेले आहेत. पण अजूनही त्या रात्रीच्या वेळी ताई झोपल्यानंतर मी त्यांच्याशी ताईच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉलवर बोलते आणि आम्ही दोघे एकमेकाशी संवाद साधून तो आनंद कायम ठेवतो. अशा प्रकारे जिजूंचे लग्न ताईशी झाले असले तरी ते माझ्याशी बोलूनही तितकेच आनंदी आणि समाधानी राहतात. आम्ही जिजू ड्युटीवर परत जाऊन आता 15 दिवस झाले होते. दिवस नेहमीसारखे जात होते, पण रात्रीचा काळ माझ्यासाठी आणि जिजूंसाठी एक वेगळेच जग घेऊन यायचा. नेहा ताई गाढ झोपली की मी तिचा मोबाईल हळूच उचलून घ्यायचे. घराच्या गच्चीवर किंवा मागच्या अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन मी जिजूला व्हिडिओ कॉल करायचे. स्क्रीनवर एकमेकांना पाहताना आमचं ते गुपित नातं आणखीनच गडद होत चाललं होतं. पण म्हणतात ना, गुपिते जास्त काळ लपून राहत नाही. एका रात्री या कथेला असे वळण मिळाले ज्याची कल्पना स्वप्नातही केली नव्हती. ती शनिवारची रात्र होती. नेहमीप्रमाणे ताई जेवण झाल्यावर लवकरच झोपली होती. आई बाबा त्यांच्या खोलीत गाढ झोपले होते. रात्रीचे 12:30 झाले असतील. मी अत्यंत सावधपणे ताईच्या उशाशी असलेला तिचा मोबाईल उचलला आणि दबक्या पावलांनी हॉलमधून निघून गच्चीवर आले. मी जिजूंना व्हिडिओ कॉल लावला. 2-3 रिंग झाल्यानंतर कॉल उचलला. त्यांचा चेहरा नेहमीसारखा हसरा नव्हता, गंभीर आणि चिंतेत असल्यासारखा दिसत होता. सायली तू गच्चीवर आहेस का? जिजूने अत्यंत बारीक आवाजात विचारले. हो जिजू, नेहमीप्रमाणे. पण तुम्ही इतके घाबरलेले का दिसत आहात? मी विचारले. सायली मला असं वाटतंय की कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवतंय. काल रात्री माझ्या ड्युटीच्या क्वार्टरबाहेर मला एक निनावी पत्र मिळाले. त्यात लिहिले होते, तू जे काही करत आहेस त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. मला समजायला मार्ग नाहीये की आपल्याबद्दल कोणाला माहीत असणार. जिजूंच्या या शब्दांनी माझ्या अंगावर काटा आला. माझा थरकाप उडाला. मी जिजूंना धीर देत म्हटले, जिजू तुम्ही तिथे दूर आहात. कदाचित तुमच्या ऑफिसमधील कोणीतरी चेष्टा करत असेल. आपल्याबद्दल इथं घरात कोणाला संशय नाही असेल कदाचित, पण तरीही सावध राहा. जिजू एवढेच बोलले होते की अचानक गच्चीच्या दरवाजाजवळ काहीतरी हल्ल्याचा आवाज आला. खट. कोणाचा तरी पाय तिथे पडला होता. मी दचकून मागे पाहिले, पण तिथे फक्त दाट अंधार होता. जिजू मी फोन ठेवते, खाली कोणीतरी जागे झाले आहे असे म्हणून मी घाईघाईने कॉल कट केला आणि श्वास रोखून उभी राहिली. अंधारातून कोणीतरी हळूच खाली उतरून गेल्याचा भास झाला. मी घाबरतच खाली आले आणि ताईच्या बाजूला झोपून गेले. पण त्या रात्री मला एक सेकंदही झोप लागली नाही. दुसऱ्या दिवसापासून घरातले वातावरण अचानक बदलल्यासारखे वाटू लागले. नेहा ताईचे वागणे माझ्याशी खूप विचित्र झाले होते. ती आधीसारखी माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत नव्हती. जेव्हा जेव्हा मी तिच्याकडे पाहायचे तेव्हा तेव्हा तिची नजर माझ्यावर खिळलेली असायची. जणू ती माझ्या मनात चाललेलं वादळ वाचण्याचा प्रयत्न करत होती. दुपारी आम्ही दोघी किचनमध्ये काम करत असताना ताईची अचानक विचारायची, सायली आजकाल तुझा फोन खूप व्यस्त असतो आणि
रात्रीही मला कधी घरात कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतो. तू रात्री उठतेस का ग? माझा गळा सुकला. मी स्वतःला सावरत म्हटले, नाही तर ताई, मला रात्री पाणी पिण्याची सवय आहे, म्हणून कदाचित आवाज येत असेल. ताईने माझ्याकडे एका संशयास्पद कटाक्ष टाकला आणि ती काहीही न बोलता निघून गेली. तिचा तो शांत चेहरा कोणत्याही मोठ्या वादळाची पूर्वकल्पना देणारा होता. 2 दिवसानंतर आई बाबा बाजारात गेले होते आणि ताई शाळेत गेली होती. मी घरात एकटीच अभ्यास करत बसले होते. तितक्यात घराच्या लँडलाईन फोनची घंटा वाजली. मी जाऊन फोन उचलला. हॅलो म्हटले. पलीकडून कोणताही आवाज आला नाही. फक्त एका व्यक्तीच्या श्वासोश्वासाचा मोठा आवाज येत होता. हॅलो, कोण बोलतंय? मी पुन्हा विचारले. यावेळी पलीकडून एक अत्यंत जड आणि बदललेला आवाज आला. सायली, जिजूसोबत खेळलेला खेळ खूप महागात पडणार आहे. तुला जिजूंच्या सुट्ट्या संपल्या, पण तुझ्या आयुष्यातील शांतता आता संपणार आहे. लवकरच नेहा समोर सर्व काही येणार. आणि फोन कट झाला. माझ्या हातातील फोन खाली पडला. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. याचा अर्थ कोणीतरी तिसरी व्यक्ती होती, ज्याला आमच्या प्रत्येक हालचालीची माहिती होती. ती व्यक्ती कोण होती? ती आमचे घर उद्ध्वस्त करू पाहत होती, की अमित जिजूंच्या भूतकाळातील कोणी शत्रू होता? त्या रात्री संपूर्ण घरात भयान शांतता होती. मी ठरवले होते की आज जिजूंना कॉल करणार नाही. पण रात्री 1:30 वाजता ताईच्या मोबाईलवर एक मेसेज टोन वाजला. ताई गाढ झोपेत होती. मी फोन उत्सुकतेपोटी तिचा फोन हातात घेतला आणि मेसेज उघडला. तो मेसेज अमित जिजूंचा नव्हता, तर एका अनोळखी नंबरवरून आलेला फोटो होता. मी तो फोटो डाउनलोड केला आणि माझे डोळे विस्फारले. तो दुसरा तिसरा काही नसून 2 दिवसापूर्वी मी आणि जिजू गच्चीवर व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाचा स्क्रीनशॉट होता. त्या फोटोसोबत खाली लिहिले होते, नेहा, तुझ्या पाठीमागे तुझा नवरा आणि तुझी बहीण काय करत आहे ते बघून घे. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. जर ताईने सकाळी हा मेसेज पाहिला तर सर्व काही संपून जाणार होते. आमचे कुटुंब, ताईचे संसार आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त होणार होते. मी तात्काळ तो मेसेज आणि फोटो ताईच्या फोनमधून डिलीट केला. पण मला माहीत होते की ती अज्ञात व्यक्ती इथेच थांबणार नाही. मी विचार केला की आताच्या आत्ता गच्चीवर जाऊन आम्ही जिजूंना फोन करून सर्व सांगावे. मी ताईचा फोन घेऊन पुन्हा गच्चीकडे धावले. गच्चीवर प्रचंड वारा सुटला होता आणि ढग दाटून आले होते. मी थरथरत्या हाताने जिजूला कॉल लावला. जिजू, खूप मोठी गडबड झाली आहे. कोणीतरी ताईच्या फोनवर आपले फोटो पाठवले आहेत. प्लीज मला वाचवा. मला खूप भीती वाटते. मी रडवेली होऊन बोलत होते. पलीकडून जिजूंचा आवाज आला. सायली, शांत हो. मी उद्याच गावी येण्यासाठी निघतोय. पण तू तोपर्यंत काहीही करू नकोस. आणि जिजूंचे वाक्य पूर्ण होण्याआधीच माझ्या पाठीमागून गच्चीच्या जिन्याचा दरवाजा जोरात बंद झाला. धडक. मी दचकून मागे वळाले. अंधारात जिन्याच्या सावलीतून एक आकृती हळूहळू माझ्या दिशेने चालत येत होती. त्या व्यक्तीच्या हातात एक मोबाईल होता, ज्याची स्क्रीन चालू होती. तर तो डिलीट केलेला मेसेज हाच होता ना सायली? एक ओळखीचा पण अत्यंत थंड आणि भयानक आवाज गच्चीवर घुमला. ती आकृती प्रकाशात आली आणि तिचा चेहरा पाहून माझ्या हातातून फोन गळून पडला. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून त्या प्रकाशात समोर आलेला चेहरा पाहून माझ्या अंगातील त्राणच निघून गेले. समोर दुसरी कोणी नसून माझी स्वतःची मोठी बहीण नेहाताई उभी होती. तिच्या एका हातात तिचा दुसरा वैयक्तिक फोन होता आणि दुसऱ्या हातातील काही कागदपत्रे होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी दिसणारी ती साधी सरळ शिक्षिका कुठेतरी हरवली होती. तिथे फक्त एक थंड, रहस्यमय आणि हिंसक शांतता होती. ताई, तू? माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. ताईने एक क्रूर हास्य केले आणि माझ्या जवळ आली. हो, मीच सायली. काही वाटले तुम्हाला? तुम्ही दोघे रात्री सभेने खेळ खेळणार आणि मला काही कळणार नाही? अमितच्या सुट्ट्या संपायच्या आधीच, ज्या दिवशी तू आंघोळ करताना त्याला लपून पाहत होतीस, तेव्हाच मला तुझ्या डोळ्यातील पाप कळून चुकले होते. माझा श्वास रोखला गेला. मी थरथरत्या म्हणाले, ताई, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी जिजूंच्या आकर्षणात वाहून गेले. चूक? ताई जोरात हसली. सायली, तू फक्त एक प्यादा आहेस. खरी चूक तर त्या अमितने केली, ज्याला मी माझा पती मानत होते. तो माझ्या बहिणीवर डोळा ठेवून बसला होता.
तेवढ्यात माझ्या हातात असलेल्या फोनमधून अमित जिजूंचा ओरडण्याचा आवाज आला. नेहा नेहा ऐक माझं, सायलीला काही करू नकोस, यात तिची काहीच चूक नाही, मी उद्या येतो. ताईने माझ्या हातातील फोन हिसकावून घेतला आणि कॅमेरासमोर आपला चेहरा नेला. ती अत्यंत हिंसक आवाजात म्हणाली, अमित तू उद्या ये किंवा कधीच येऊ नकोस, काही फरक पडत नाही. पण तू जो भारतीय सैन्याचा लष्करी गुप्त कोड आणि फाईल्स तुझ्या लॅपटॉपमध्ये लपवून ठेवल्या होत्या त्या आता माझ्या ताब्यात आहे. हे ऐकून फोनच्या पलीकडून जिजूंच्या आवाजात एकदम गायब झाला. त्यांचा श्वास वाढल्याचा आवाज येत होता. नेहा तू तू कोण आहेस आणि तुला त्या फाईल्सबद्दल कसं माहीत? जिजूंचा आवाज भीतीने कापत होता. ताईने कॅमेरा स्वतःच्या चेहऱ्याजवळ आणला आणि म्हणाली, मी कोण आहे? मी ती व्यक्ती आहे जी गेल्या 2 वर्षापासून तुझ्या या महत्त्वाच्या फाईल्स मागे होती. तुझ्याशी लग्न करणे, या घरात येणे हे सर्व माझ्या प्लॅनचा एक भाग होतं. मला फक्त तुझा लॅपटॉपचा पासवर्ड हवा होता, जो तू तुझ्या डायरीत लिहून ठेवला होतास. मला काहीच समजत नव्हते की काय चाललं आहे. ताई शिक्षिका नव्हती, ती जिजूंशी देशद्रोहाचा खेळ खेळत होती. ताईने फोन कट केला आणि तो गच्चीवरून खाली फेकून दिला. फोनचे तुकडे झाले. आता गच्चीवर फक्त मी आणि ताई होतो. वारा अधिकच तीव्र झाला होता. ताई तू हे काय करत आहेस? तू देशाशी गद्दारी करत आहेस? मी हिम्मत करून विचारले. ताई माझ्याकडे वळाली. तिने तिच्या कमरेला लावलेला एक छोटा पिस्तूल बाहेर काढली. देश? सायली पैशासमोर देश विष काही नसतो. अमितच्या एका चुकीच्या पावलाने म्हणजे तुझ्याशी ठेवलेल्या नात्याने मला ब्लॅकमेल करण्याची सुवर्ण संधी दिली. मी हाच फोटो पुरावा म्हणून वापरून त्याला कोर्ट मार्शलची धमकी देणार होते आणि त्याच्याकडून सर्व गुप्त माहिती काढून घेणार होते. पण तू आज माझा मेसेज डिलीट करून मध्ये पडण्याचा प्रयत्न केलास. तिने पिस्तूल थेट माझ्या कपाळावर ठेवली. आता अमित तर अडलाच आहे, पण तू माझ्या मार्गातील काटा बनली आहेस. जर मी तुला आज गच्चीवरून खाली ढकलून दिले तर पोलिसांना वाटेल की तू अमितच्या प्रेमात वेडी होऊन आत्महत्या केलीस. कारण तुझ्या रूममध्ये मी आधीच एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. माझे डोळे अश्रूंनी भरले. ज्या बहिणीला मी आदर्श मानत होते ती एका आंतरराष्ट्रीय गुप्तहेर नेटवर्कचा हिस्सा होती आणि माझ्या जिजूचा वापर करून देशाची सुरक्षा धोक्यात आणत होती. आणि आज माझ्याच एका चुकीमुळे माझा जीव जाणार होता. ताईने पिस्तूलने ट्रिगर दाबण्यासाठी बोट मागे ओढले. मी डोळे घट्ट बंद केले, मृत्यूची वाट पाहू लागले. तितक्यात गच्चीचा दरवाजा धडकन उघडला आणि अंधारातून एक मोठी हेडलाईट चमकली. तो तीव्र प्रकाशाच्या झोतात एकामागून एक अनेक सावल्या गच्चीवर वेगाने धावून आल्या. हात वर कर नेहा, पिस्तूल खाली टाक. एक कडक आणि धीरगंभीर आवाज गच्चीवर घुमला. मी घाबरून डोळे उघडले. समोर लष्करी गणवेशात काही सशस्त्र जवान आणि त्यांच्यासोबत स्थानिक पोलीस उभे होते. त्यांच्या हातात अत्याधुनिक रायफली होत्या, ज्यांचे अचूक नेम थेट ताईनीवर धरलेले होते. तुम्ही लोक इथे कसे पोचलात? ताईचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. तिची पिस्तूल धरलेला हात थरथरू लागला. त्या जवानांच्या एकामागून एक व्यक्ती पुढे आली. तो दुसरा कोणी नसून अमित जिजू होते. पण त्यांच्या चेहऱ्यावर आता लष्करी अधिकाऱ्याचा करारी बाणा स्पष्ट दिसत होता. नेहा तुला काय वाटले? तू ज्या लष्करी तळाच्या फाईल्स चोरण्याचा प्रयत्न करत होतीस त्या फाईल सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी माझ्यासारख्या इंटेलिजन्स ऑफिसरवर असते. जिजू अत्यंत शांत आणि करड्या आवाजात म्हणाले. इंटेलिजन्स ऑफिसर? पण तू तर? ताईचे शब्द तिच्या घशातच अडकले. हो, मी एक स्पेशल मिशनवर होतो. तुझ्यावर आणि तुझ्या गुप्तहेर नेटवर्कवर आमची गेल्या 6 महिन्यापासून नजर होती. तुझ्या या जाळ्यात मला अडकण्यासाठी हेडक्वार्टरने हे खोटे लग्न आणि माझ्या सुट्ट्याचा प्लॅन आखला होता. तू माझ्या लॅपटॉपमधून ज्या फाईल चोरल्यास त्या सर्व डिकॉय म्हणजेच खोट्या फाईल होत्या. त्यात फक्त चुकीचा डेटा भरलेला होता. जिजूंनी सत्य उघड केलं. माझे डोके चक्रावून गेले. म्हणजे जिजू साधा सैनिक जॉब करत नव्हते, तर ते देशाच्या गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी होते. आणि सायली? जिजूंनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या नजरेत एक अपराधी भावना होती. सायली, या सर्व खेळात ओढणे आणि तिचा वापर करणे हा तुझ्या प्लॅनचा भाग होता नेहा.
जेणेकरून माझ्यावर दबाव आणता येईल. पण सायलीने आज तुझा मेसेज डिलीट केल्यामुळे तुला घाईघाईने उघड्यावर यावे लागले आणि आमचा सापळा यशस्वी झाला. ताईला समजून चुकले होते की चारी बाजूंनी घेरली गेली आहे. तिने रागाने माझ्याकडे पाहिले आणि अचानक तिने पिस्तूल थेट माझ्यावर रोखली. अमित, जर कोणी एकही पाऊल टाकले तर मी सायलीला गेम इथेच खल्लास करेन. मला गाडी आणि सुरक्षित रस्ता द्या, नाहीतर. नेहा, नको, मी भीतीने ओरडले. पण नेहा, ताईने ट्रिगर दाबण्यापूर्वी जिजूंनी अत्यंत वेगाने आपल्या कमरेची पिस्तूल काढली आणि अचूक नेम ताईच्या हातावर धरला. धाडक गोळी लागताच ताईच्या हातातून पिस्तूल खाली पडली आणि ती गच्चीवरच कोसळली. महिला पोलिसांनी तातडीने येऊन ताईला ताब्यात घेतले आणि तिच्या हातात बेड्या ठोकल्या. खालच्या खोलीत आवाजाने आई आणि बाबा जागे झाले होते. ते धावत गच्चीवर आले. समोरचे दृश्य पाहून धक्काच बसला. पोलिसांनी आणि जिजूंनी त्यांना नेहा ताईचे खरे रूप, तिची देशद्रोहाची कृत्ये आणि तिचे खरे मिशन समजावून सांगितले. आपल्या मोठ्या मुलीचे हे भयानक रूप पाहून आई बाबा रडू कोसळले. त्यांना धीर देत पोलीस ताईला घेऊन गेले. गच्चीवर आता फक्त मी आणि जिजू उरलो होतो. वारा शांत झाला होता, पण माझ्या मनातली अस्वस्थता कायम होती. मी रडत जिजूंना समोर उभे राहिले. जिजू, मला माफ करा. मी तुमच्या आकर्षणात वाहून गेले आणि तुमच्या वैवाहिक आयुष्यात. जिजूंनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला शांत केले. सायली, स्वतःला दोष देऊ नकोस. नेहाने तुला जाणीवपूर्वक अशा परिस्थितीत आणले होते जेणेकरून माझे लक्ष विचलित होईल. पण तू वेळीच सावध झालीस. एका अर्थाने तुझ्यामुळे आज मोठा देशद्रोही टोळी पकडली गेली. ते पुढे म्हणाले, माझे लग्न नेहाशी फक्त एका मिशनचा भाग होता. आता ते नाते अधिकृतपणे संपत होते आहे. पण सायली, तू अजून लहान आहेस. तुझे पूर्ण आयुष्य समोर आहे. या चुकीच्या आकर्षणातून बाहेर पड आणि तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. भविष्यात खूप चांगला जोडीदार तुला मिळेल. जिजूंच्या शब्दांनी माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले गेले. मला माझ्या चुकीची जाणीव झाली होती, पण त्याच्यासोबत एका मोठ्या संकटातून सुटल्याचा दिलासाही मिळाला होता. काही दिवसानंतर कोर्टाच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर नेहा ताईचा देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली दीर्घकालीन शिक्षा झाली. आम्ही जिजू पुन्हा त्यांच्या देशसेवेच्या ड्युटीवर रुजू झाले. मी आणि माझ्या कुटुंबाने त्या धक्क्यातून स्वतःला सावरले. मी आता कॉलेजमध्ये माझे लक्ष केंद्रित केले होते. माझ्या आयुष्यातील तो थरारक आणि रहस्यमय काळ संपला होता. त्याने मला एका रात्रीत परिपक्व बनवले होते.